आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी धाराशिव लोकसभेतून लढण्यास नकार दिलाय। तानाजी सावंतांच्या नकारामुळे प्रवीणसिंह परदेशींना संधी मिळू शकते की काय अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। धाराशिव लोकसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची चिन्ह यामुळे निर्माण झाली आहेत। प्रवीणसिंह परदेशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आहेत। तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी दिलीप यांच्याकडून। दिलीप, धाराशिव लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती तानाजी सावंत यांनी नकार दिल्याचं कळतंय आणि त्यामुळे प्रवीणसिंह यांना संधी मिळू शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा तसा शिंदे गटाकडे सध्या आहे आणि तिथं मूळ जे उद्धव ठाकरे शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहे ओमराजे निंबाळकर यांच्यासारखा एक चांगला कॅन्डिडेट समोर आहे आणि त्याच्याशी लढत देण्यासाठी तुल्यबळ उमेदवार कोण तर तानाजी सावंत यांनी ही लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरलेला आहे। परंतु तानाजी सावंत काही केल्या लोकसभा लढण्यास तयार नाहीत। राज्यातील कॅबिनेट मंत्रीपद सोडून दिल्लीला जाण्याची त्यांची अजिबात इच्छा नाहीये। ही भूमिका त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्ट केलेली आहे। आपल्या ऐवजी आपले त्यांचे जे पुतणे आहेत धनंजय सावंत यांना लोकसभाची उमेदवारी द्यावी आणि आपण त्यांच्या पाठीशी उभा राहून ही जागा निवडून आणू असं त्यांनी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवलेला आहे। परंतु सर्वेक्षणाचे आकडे पाहतात धनंजय सावंत यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही। अशा वेळेस ओमराजे निंबाळकर यांचं पारड जड राहील। तानाजी सावंतच लढले तर ही निवडणूक तुल्यबळ होऊ शकते असे एक सर्वेक्षणाचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर धनंजय सावंत यांच्या ऐवजी मग आता प्रवीणसिंह परदेशी यांचा पर्याय पुढे आलेला आहे। प्रवीणसिंह परदेशी हे राज्यातले एक ज्येष्ठ सनदी अधिकारी, एक कार्यक्षम अधिकारी म्हणून सर्वांना परिचित आहेत। ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात। मूळ ते सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत आणि धाराशिव मध्ये लोकसभेचा जर रचना बघितली धाराशिव लोकसभेची तर त्याच्यामध्ये बार्शी आणि काही पार्ट जो आहे तो सोलापूर जिल्ह्यातला येतो। तर मग नक्कीच दिलीप, आता हा जो संपूर्ण ही जी भूमिका आहे आणि या जागेवरनं जो काही पेचप्रसंग निर्माण झालाय त्यावरती काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।